नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये युगंधर आता एकटाच आपल्या रूममध्ये खूप टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसलेला आहे आणि तेवढ्यात तेथे माई येतात। माई म्हणतात की युगंधर बाळा, तर युगंधर म्हणतो की हे बघ माई, आता या क्षणाला मला कुणाशी काही बोलायचं सुद्धा नाही आणि कुणाचं काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही, मला जरा एकांत हवा आहे। तर माई म्हणतात की ठीक आहे बाळा, तुला जर एकटे राहावं वाटत असेल तर मग खुशाल राहा, बरं वाटेल, पण तरी सुद्धा तुला कधी काही बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं तर ही माई आहे तो तिच्याशी बोल आणि सांभाळ स्वतःला, म्हणून त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात वगैरे फिरवते आणि त्याला आधार देते। तेव्हा आता माई बाहेर निघून गेल्यानंतर आता युगंधरला तो फोटो पृथ्वी आणि त्याच्या हातातून जेव्हा झटापट होत असते तर फुटला जातो। समिधाचा फोटो फुटलेला आहे हे आता त्याला खूप वाईट वाटलेलं असतं। तेव्हा आता सारखं त्याला तो घडलेला प्रकार आठवतो आणि आता तो स्वतःला म्हणतो की आज माझ्या समिधाचं जे वर्ष श्राद्ध होतं ते कार्य विस्कळीत झालं आणि हे जे काही झालेलं आहे तर त्यामुळे मात्र जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आणि हे सगळं काही मुलं घरी आल्यामुळेच घडलेलं आहे आणि काही निरोप वगैरे न देताने मुंबईवरून मुलं अचानक घरी कशी आली याचा तो विचार करतोय आणि या सगळ्या मागे नक्की आहे तरी कोण। त्यानंतर मितालीला मात्र आता बाबांशी बोलायचं असतं। तेव्हा ती विचार करते की नक्की मी काय करू, बाबा माझ्याशी बोलतील का बोलायला गेल्यानंतर, आणि हे जर पृथ्वी दादाला कळालं तर मात्र तो कसा रिॲक्ट होईल। एकदा मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मी जातेच त्यांना भेटायला, जे होईल ते होईल म्हणून मिताली आता विचारात पडलेली असते आणि तेवढ्यात तेथे आता पृथ्वी हा वॉशरूम मध्ये फ्रेश वगैरे होऊन बाहेर येतो आणि तो मितालीकडे पाहतो। मितालीला विचारतो की काय झालं, परंतु मिताली काहीच उत्तर देत नाही आणि लगेच मात्र ती आता युगंधरकडे आता बोलायला जाते, ते पण या पृथ्वीला काही न सांगता। तेव्हा आता पृथ्वी इकडे तिकडे बघतो आणि परत तो आता विचार करत असतो आणि तेवढ्यात तेथे विद्याधर येतो। विद्याधर म्हणतो की काय रे पृथ्वी, तू एकटाच आहे, बाकीची सेना कुठे गेली, आणि आता चल मला असं वाटलं की पोरांना जरा भेटून येऊयात, म्हणून तो पृथ्वीला आता मिठी वगैरे मारतो आणि त्यांच्याशी खुश गोड गोड बोलत असतो आणि विचारतो की बाकीचे कुठे गेले। तर पृथ्वी म्हणतो की अरे हे फक्त त्या प्रांजलला मात्र काहीतरी कुठल्या तरी कल्चरल इव्हेंटला जायचं होतं त्यामुळे तो तिकडे पळाला आणि मिताली गेली तिच्या लाडक्या बाबांना भेटायला। मी तिला सांगत होतो की जाऊ नको पण तरी सुद्धा तिने नाही ऐकलं। तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अरे ठीक आहे जाऊन दे, पोरीचं मन आहे, कितीही अगदी ओढलं तरी सुद्धा शेवटी ती बापाकडे जाणार, जाऊन दे तिचं तिला बघून दे, बाकी तू सांग बरं तू कसं आहे। तर पृथ्वी म्हणतो की मी तर मस्त आहे अगदी नेहमी सारखा, आणि तो विद्याधरला बसायला सांगतो, प्लीज काका बस ना। तर विद्याधर म्हणतो की हो हो। तेव्हा आता तिथे विद्याधर बसतो सोफ्यावर आणि पृथ्वी आपल्या बॅग मधून आता आपले कपडे वगैरे घेत असतो। तर विद्याधर म्हणतो की पृथ्वी अरे खरंच मला तुझं खूप धाडस वाटतं, कौतुक वाटतं, कारण खरंच माणसाकडे स्पष्ट बोलण्याचं आणि हे धाडस असलंच पाहिजे। आणि आता मात्र सकाळी जे काही हॉलमध्ये तू स्वतःच्या बापाला जे सुनावलं ते खरंच मी मानतो तुला, पण एकदम कडक एकदम कडक। तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की नाही काका, बापाला नाही, बाप म्हणायचं नाही, जे काही बोललो ना मी युगंधर निंबाळकर यांना बोललो। आता हे सर्व ऐकल्यानंतर विद्याधर मनात म्हणतो की युगंधर निंबाळकर आज मात्र तुझ्या स्वतःचाच मुलगा तुझं नाव घेऊन तुला आव्हान द्यायला लागलेलं आहे, मग आता या हवेलीत तुझं काही खरं नाही, आता मात्र खरी मजा येणार आहे। तर म्हणून विद्याधरला आता आनंद होत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे युगंधर समिधाच्या फोटोकडे बघत समिधाला म्हणतो की खरंच बघ ना काय वेळ आपल्यावर आली, आपलीच पोरं मात्र आता आपल्या विरोधात आहे, आणि बघ ना अगं मला त्यांना जवळ घ्यायचं होतं, डोक्यावरून त्यांचा हात फिरवायचा होता, त्यांच्यावर प्रेम करायचं होतं, परिस्थिती सगळी काही विरुद्ध गेली, त्यांच्या नजरेत मला गुन्हेगार ठरवलं। ही मुलं एकाच वेळेस मात्र हवेलीत कशी आली आणि यामागे नक्कीच काहीतरी कोणती तरी क्रूर बुद्धी आहे आणि नक्कीच हे सगळं काही विद्याधरने केलेलं आहे। म्हणून आता युगंधरच्या सगळं काही लक्षात येतं आणि तो विद्याधरला चांगला जाब विचारणार असतो। त्याला आता खूप राग येतो की विद्याधरने हे सर्व केलेलं आहे, त्याच्या लक्षात येते। त्यानंतर आता इकडे आरची आता बॅग वगैरे घेते, तर आरती तिला विचारते की काय ग आरचे कुणाची बॅग भरते। तर आरती म्हणते की तुझी। आरती विचारते की काय झालं, माझी बॅग तू का भरतेस, अगं मी कुठे चालले, काय तू कुणाची बॅग भरते, अगं कुठे जाणार नाही मी, आणि तुझा मला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन वगैरे आहे की काय असं विचारते। तर आरची म्हणते की हो अगदी बरोबर आहे, मी तुला घराच्याच बाहेर काढणार आहे। तेव्हा आता आरतीला राग येतो। आरती म्हणते की काय ग तुला वेड वगैरे लागलं की काय, शांत हो प्लीज, माझी बॅग वगैरे भरू नकोस। आरची म्हणते की हे बघ अगोदर शांत हो तू, मी तुला सांगते काय आहे ते, आपण एक प्रयोग करूयात, तू एक काम कर, तू काही दिवस मात्र वैशाली ताईकडे राहायला जा, तोपर्यंत आबांना मात्र मी एक चांगला ढोस वाजते, त्यांना असं सांगेल की तुमच्या या आबोलेला कंटाळून आणि
सारखी रडून रडून मात्र आरतीताई हे घर सोडून कायमची निघून गेली। तेव्हा आता आरती म्हणते की काय बोलतेस अगं आरचे, तुला वेड लागलं की कायस? तर आरची म्हणते की अगं हे बघ आपला हा चिडका बिब्बा आहे ना आबा, कसा वेकोळ होतात बघ, एक त्यांचा इतक्या दिवसाचा राग आहे ना एका मिनिटात गळून पडेल बघ तू काय होतं। आणि हे बघ तू आता काही काळजी करू नकोस, फक्त आता तुझी ही बॅग घे आणि इथून चालती हो, बाकी सगळं काही मी सांभाळून घेते। आणि ती बॅग वगैरे भरून आता आरतीच्या हातात देते। आरती म्हणते की आरचे अगं तू असं काय करतेस? तेव्हा मात्र आरची म्हणते की नाही पण बिन काही नाही, आता तू जायचं म्हणजे जायचंच। आणि ती बॅग तिच्या हातामध्ये देऊन शेवटी तिला आता ढकलून देते आणि आरतीला शेवटी जावंच लागतं। तर आरची आता ठरवते की आबा हे बघा, तुम्ही जर 1 नंबरी असताल तर तुमची ही लाडकी आणि हट्टी नात 10 नंबरी असेल। तुमचा आबोला कसा मोडून काढते बघाच तुम्ही आता। त्यानंतर आता युगंधर रागाने मात्र आता जायला निघतो विद्याधरला जाब विचारायला। आणि तेवढ्यात मात्र आता मिताली ही दारात उभी असते। युगंधर तिच्याकडे पाहतो तर मिताली अगदी प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असते। तर युगंधर पुन्हा आता मागे फिरतो। तेव्हा आता मिताली बोलायला जाते की मला ते, परंतु आता युगंधर म्हणतो की 1 मिनिट, एक शब्दही सुद्धा बोलायचं नाही। तर मितालीचे डोळे भरून येतात। तर विचारतो युगंधर काय काम आहे, तू माझ्या खोलीमध्ये काय करतेस? की बापाला अजून काही टोमणे मारायचे राहिलेले आहेस का? खाली झालेला तमाशा आता बाद झालेला आहे आणि 1 मिनिट मी तुला सांगितलं म्हणून आता युगंधर फार चिडलेला असतो। पूजेच्या वेळेस जो काही तमाशा झालेला आहे तो पुरे। तेव्हा आता मितालीला फार वाईट वाटतं। युगंधर बाहेर निघून जातो। मिताली आता रडत असते आणि रडत रडत ती पुन्हा आता आपल्या रूम मध्ये येते आणि बेडवर तेथे रडत बसलेली असते। तेथे आता हा विद्याधर आणि पृथ्वी असतो। ते तिच्याकडे पाहतात। मिताली खूप रडत असते तर पृथ्वी तिच्या समोर येतो। तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की काय झालास ना तुझा आपण शेवटी करून आलीस तू, मी तुला तरी सुद्धा सांगत होतो की त्या माणसाकडे जाऊ नकोस। तेव्हा आता मिताली म्हणते की दादा मी फक्त त्यांना भेटायला गेले होते, मला त्यांच्याशी बोलायचं होतं पण त्यांनी मला काहीच बोलून दिलं नाही म्हणून मिताली आता रडत असते। तर विद्याधरला हेच हवं असतं। विद्याधर लगेच आता हसून म्हणतो की हे बघ अगं बेबी तू का रडतेस, रडू नकोस। तिच्याजवळ येतो, डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणते की हे बघ तू तिकडे जायलाच नको होतं, चूक केली तू तिकडे जाऊन। त्या माणसाला प्रेम भावना हे शब्दच माहिती नाही अगं, त्याने तर कधीच स्वतःच्या धाकट्या भावावर माया केलेली नाही, मग तो तुम्हाला काय प्रेम देणार आहे विचार कर। आणि जाऊन दे, रडू नकोस, मी आहे ना तुमच्या सोबत, त्यामुळे काही काळजी करू नकोस। तेव्हा मात्र आता लगेच विद्याधर मनात आता पृथ्वीकडे बघत म्हणत असतो की हा चान्स आहे आता घाव घालण्याचा, लोहा गरम आहे आताच घाव तर घातलाच पाहिजे असे मनात ठरवून तो आता पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी मी काय म्हणतो, अरे आज मात्र घरात आल्यापासून तुला घरामध्ये काहीतरी असं वेगळं आणि खटकण्यासारखं नाही दिसलं का? आता मुद्दाम त्याला आनंदीचा विषय काढायचा असतो म्हणून तो पृथ्वीला हे सर्व विचारत आहे। तेव्हा आता पृथ्वी आणि मिताली विचार करतात आणि पृथ्वी विचारतो की म्हणजे काका तुला काय म्हणायचं आहे एक्झॅक्टली, नेमकं तू नक्की कशाबद्दल विचारतोस? तेव्हा आता विद्याधर सांगायला सुरुवात करतो की म्हणजे तू इथे आल्यापासून। आणि तेवढ्यात मात्र युगंधर रागाने विद्याधर असे ओरडतो आणि हे जे काही युगंधरचा आवाज आहे तर पृथ्वी विद्याधर यांच्या कानापर्यंत येऊन थांबतो। युगंधर फारच चिडलेला असतो। युगंधर मात्र विद्याधर करून हॉलमध्ये येतो। इकडे आनंदी तर अजूनपर्यंत रडत आहे। सुनीताताई समजावत असतात आणि आत्ताच त्यांच्या कानावर हा आवाज ऐकू येतो। तेव्हा आता सुनीताताई आनंदीताईंना म्हणतात की मालक साहेबांचा आवाज काय येत असेल, का चिडले असतील ते? तर विद्याधर आता लगेच पृथ्वीला म्हणतो की आता याचं काय राहिलं असेल, काय झालं असेल याला? आणि तेवढ्यात युगंधर मात्र रागाने पुन्हा आता हॉलमध्ये येतो आणि विद्याधरला म्हणतो की विद्याधर आत्ताच्या आत्ता खाली येतो। तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अरे चल बरं पृथ्वी काय म्हणतो बघूयात खाली, चल आपण जाऊयात। म्हणून विद्याधर जायला निघतो तर पृथ्वी म्हणतो की नाही काका तू जाऊन बोल, मला त्या माणसाचं तोंड सुद्धा बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यामुळे मी नाही येऊ शकत। तेव्हा आता विद्याधर हसतो। विद्याधर म्हणतो की मला तर खूप इंटरेस्ट आहे त्याचं तोंड बघायला, त्यामुळे ठीक आहे तू इथेच थांब मी आलोच असे बोलून आता विद्याधर अगदी खुश होत खाली येत असतो। आणि तेवढ्यात आता मालक साहेब खूपच चिडलेले आहे आणि तो पुन्हा रागाने आता म्हणतो की विद्याधर ताबडतोब खाली ये म्हणून। सुनीताताई खूपच घाबरतात। तेव्हा आता सुनीताताई घाबरतच म्हणतात की आनंदीताई बाहेर काहीतरी झालेलं दिसतं, काहीतरी वाद झालेले दिसतात म्हणूनच मालक साहेब इतके चिडलेले आहेत। आनंदी तर अजूनपर्यंत रडतच आहे। सुनीताताई आता खूप घाबरलेल्या असतात। सुनीताताई म्हणतात की आता काय करायचं आनंदीताई? तर आनंदी म्हणते की सुनीताताई चला माझ्यासोबत। आणि तेवढ्या शिल्पा माई बापू हे सगळेजण आता खाली येतात आणि युगंधरला विचारतात की युगंधर काय झालं, तू का ओरडतोस, का चितका चिडलेला आहेस? शिल्पा सुद्धा विचारते की युगंधर काय झालं? बापू सुद्धा विचारतात की युगंधर अरे काय झालं, तू का ओरडतोस इतका? आणि शांत हो बरं अगोदर म्हणून सगळे
सगळेजण त्याला शांत राहायला सांगतात, परंतु युगंधर आता खूप तापलेला असतो. तो म्हणतो की नाही, हे जे कारस्थान आहे ना मुलांना येथे बोलावण्याचं, ते पण समिधाच्या श्राद्धाच्या दिवशी, आणि त्या श्राद्धाच्या दिवशी इतकं मोठं विघ्न आणण्याचं काही गरज नव्हतं. श्राद्ध पूर्णपणे हे कार्य विस्कळीत केलं, त्यामुळे मी आता त्याला नाही सोडणार. आणि हे जे कारस्थान केलेलं आहे ना, तर ते माझ्या लक्षात आलेलं आहे की कोणी केलेलं आहे. या सगळ्या मागे आता तो कपटी नालायक विद्याधर आहे. शिल्पा विचारते की तुला काय म्हणायचं आहे, तू नक्की काय झालं, का ओरडतोस? आणि तोऱ्यातच आता विद्याधर खाली येतो. विचारतो की दादासाहेब काय झालं? तर युगंधर रागाने त्याच्याकडे बघत असतो. शिल्पा, माई, बापू हे सगळेजण पाहत आहे. आता समोर येतो आणि विचारतो की काय झालं, अरे बोल ना, आता काय कारस्थान आता उघडं करून काढलं माझं? काही ना काही तुला हवंच असतं, काय माझ्यावर ओरडत असतो, चिडत असतो. आणि काय झालं बोल बरं. तोऱ्यातच आता तो युगंधरच्या समोर येतो आणि काय रे काय झालं, अजून का बोला ना, कारण मी तुला इतका आता विचारतोय आणि का माझ्या नावाने तू इतका घसा ताणतोय? एकतर अगोदर तुझा आवाज बसलेला आहे आणि त्यात म्हणजे इतका माझ्यावर चिडतोय. तेव्हा आता युगंधर काही बोलत नाही, पण सनकनी आता एक विद्याधरच्या कानामागे ठेवून देतो आणि त्याच्या कानामागे जाळच काढतो. तेव्हा आता ही धनश्री सुद्धा तेथे आलेली आहे. सगळेजण तेथे उभे असतात आणि युगंधर मात्र आता एका मागून एक सनसनीत त्याच्या कानामागे ठेवून देतो. सगळ्यांना धक्का बसतो. नक्कीच काहीतरी आता हे युगंधरने केलेलं आहे. आता मात्र तो इतका मारतो आणि एक सनसन मात्र कानामागे ठेवून शेवटी विद्याधर जे तेथे होम हवन केलेलं असतं, तर त्या हवनात जाऊन पडतो आणि सगळं तोंड त्याचं काळं झालेलं असतं. इतकं युगंधरने त्याला मारलेलं असतं. शिल्पा, माई हे सगळेजण आता विद्याधर म्हणून त्याला धरतात आणि शेवटी विद्याधर मात्र त्या राखेमध्ये तोंड घेऊन पडलेला असतो. तेव्हा सगळेजण मात्र आता विद्याधरकडे बघतात, तर विद्याधरचं सगळं तोंड आता राखेने काळं झालेलं आहे. तेव्हा आता शिल्पा विचारते की युगंधर, अरे तू का मारतोस त्याला, का त्याची अशी अवस्था केलीस? तेव्हा आता युगंधर भारत चिडलेला असतो. युगंधर म्हणतो की याची तर गई करायला नको, याला लाथा मुक्क्यांनी लाथाडलं पाहिजे, त्याच लायकीचा आहे हा. तर विद्याधर आता ते काळं तोंड आहे तर ते बघून म्हणजे आता तो युगंधरकडे रागाने बघत आहे. ते काळं तोंड घेतो आणि वर बघतो. तेव्हा युगंधर रागाने त्याच्याकडे बघत असतो. जेव्हा तो बघतो तर काय आपल्या हाताने तोंडाला हात लावून बघतो, तर लगेच आता त्याचा सगळं काही चेहरा काळा झालेला आहे हे त्याला कळतं. म्हणून त्याला खूपच राग येतो. तेव्हा आता धनश्री सुद्धा रागानेच आता युगंधरला म्हणते की अहो भाऊजी, अहो यांनी काय केलं आणि तुम्ही तुमच्या मुलांचा राग यांच्यावर का काढतात? तोऱ्यातच असं धनश्री हा जापत्र युगंधरला विचारते. तेव्हा आता युगंधर म्हणतो की कारण यानेच माझ्या मुलांना होम हवनासाठी येथे बोलावून घेतलं, कारण हा हलकटपणा तर आता ह्या माणसाशिवाय दुसरं या घरात कोणीच करणार नाही. आणि तेवढ्यात धनश्री म्हणते की अहो भाऊजी पण. तेवढ्यात विद्याधर रोग आता जोराने 1 मिनिट असं ओरडतो आणि लगेच मात्र आता तो युगंधरच्या समोर येतो आणि म्हणतो की हो, मीच बोलवलं पोरांना इथे, आणि काय बिघडलं त्यांना इथे बोलवून? त्यांच्या सख्या आईच्या, माझ्या बहिणीच्या हवनासाठी मी त्यांना येथे मुद्दाम बोलवून घेतलं आणि यात माझं काय चुकलं म्हणून तू लगेच मला मारतोय? तेव्हा आता युगंधर रागाने त्याला हातवारे करत म्हणतो की हे सगळं कारस्थान तुझंच आहे. तेव्हा विद्याधर तोऱ्यातच म्हणतो की पोरांना त्यांच्या आईच्या हवनासाठी बोलावलं हे पुण्याचं काम आहे, लक्षात ठेव. यात कसलं कारस्थान वगैरे तू बोलतोस? कारस्थान कसलं आलंस? आणि तू काय इतका ओरडतोस? काय करतो तू? काही कुठलं पाप वगैरे करत होतात का, जे पाप तुला तुझ्या पोरांपासून लपून ठेवायचं होतं? म्हणून तू मला विचारतो की त्यांना इथे का बोलावलं? तर रागाने म्हणतो की तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाच्या तोंडातून हे पाप पुण्याच्या गोष्टी काही शोभत नसतात, लक्षात ठेव. आज त्यांच्या आईचं हवन आहे आणि त्यांनी यासाठी उपस्थित राहावं या उद्देशाने तू तर त्यांना इथे बोलावलंच नाही. तुझ्या डोक्यामध्ये मात्र उद्देश काही वेगळाच होता. माझ्या बायकोचं कार्य नीट पार पडू नये आणि या घरामध्ये आता हवनाच्या दिवशी असे वाद व्हावेत, यासाठीच मात्र तू हे सर्व केलेलं आहेस. तुझ्या मनात नक्की काय होतं आणि काय नाही हे मी चांगलं ओळखतो, त्यामुळे तू मुद्दाम त्यांना इथे बोलावून घेतलेला आहे. हे सगळं काही मी तुझा डाव ओळखलेला आहे, लक्षात ठेव. मला सगळं काही मानसिक त्रास होण्यासाठी हे सगळं काही खेळलेला डाव आहे तू, हे मी सगळं ओळखलेलं आहे, लक्षात ठेव. तू चुकीच्या आणि नीच हेतून हे सर्व केलेलं आहे. आणि तेवढ्यात आता पृथ्वी आणि मिताली बाहेर येतात. जिन्यावर असतानाच मात्र आता पृथ्वी म्हणतो की स्वतःचा हेतू वाईट असणाऱ्या माणसाने दुसऱ्याच्या हेतूबद्दल बोलूच नाही. तेव्हा युगंधर रागाने पृथ्वीकडे पाहतोय. सगळेजण आता पृथ्वी आणि मिताली यांच्याकडे बघत असतात. त्यानंतर मात्र इकडे आर्चीचा जो काही प्लॅन असतो, पण आबा केव्हा घरी येतील म्हणून ती वाटच पाहत असते आबा घरी येण्याची. आणि तेवढ्यात आबा आलेले आहे ही तिला समजतात, म्हणून ती मुद्दाम आता आरतीताई अगं तू कुठे गेलीस, आरतीताई तू कुठे गेलीस म्हणून आता आरतीताईला मुद्दाम शोधत असते. आणि तेवढ्यात आबा आत येतात
आता मुद्दाम आरची म्हणते की आरतीताई आता थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आबा आरतीताई आबा तुम्हाला काय सांगू, खूप मोठा घात झाला. आता थोडंसं रडण्याचं नाटक वगैरे करत असते. तर आबा म्हणतात की काय झालं, अगं आरचे तू का रडतेस, आरती कुठे गेली आरती. तेव्हा आता लगेच आरची रडण्याचं नाटक करत म्हणते की ती गेली, ती बहुतेक कायमचं घर सोडून गेली. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कोण गेली, कुठं गेली आणि काय बोलतेस तू, अगं नीट बोल ना, नक्की काय झालं आरचे. तर आरची आता नाटक करत म्हणते की अहो बहुतेक आबा आपली आरतीताई घर सोडून गेली. ते ऐकल्यानंतर आता आबांना फार मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात की काय बोलते, अगं आरचे आरती घर सोडून गेली, अगं तेव्हा तू काय करत होती, तुला लक्ष नाही ठेवता आलं का तिच्यावर, म्हणून आता आबा रडायला सुरुवात करतात. तेव्हा आरची आता मुद्दा म्हणते की आबा मी काय करणार होते, तुम्ही तिच्याशी बोलणंच बंद केलं होतं बरं, आणि मग काय तुमच्या आबोल्यामुळे मात्र ती आता कंटाळली असेल आणि गेली असेल घर सोडून. आणि तेवढ्यात आता आबा रडायला सुरुवात करतात आणि देवाला म्हणतात की अरे देवा काय अनर्थ झाला रे ह्या. तर आरची आता त्यांच्या मागे येऊन हसत असते. तेव्हा आता आबा म्हणतात की अशी कशी निघून गेली ती. तेव्हा आरची लगेच आता पुन्हा रडण्याचं नाटक करते. तेव्हा आता आबा खाली आबा म्हणतात की अरे देवा अशी कशी सोडून गेली ती, आणि हे बघ आरचे मी तिच्याशी बोलेल आणि हवं तर मी आता बोलतो. अगं पण असं घर सोडून जाणं योग्य आहे का, आणि आजोबाला राग येतो यात लगेच घर सोडायचं असतं का, म्हणून आबा आता टेन्शन मध्ये येतात. आरचीने बरोबर प्लॅन केलेला असतो. त्यानंतर आता इकडे पृथ्वी आणि मिताली खाली येतात आणि लगेच पृथ्वी मात्र युगंधरवर धावून येतो आणि धमकावतो की माझ्या काकांशी बोलताना मात्र आता सांभाळून बोलत जा, या पद्धतीत नाही बोलायचं. तेव्हा युगंधर मात्र आता विद्याधर आणि ह्या पृथ्वी दोघांकडे बघत असतो. त्याला माहिती असतं की दोघं एकमेकांना सामील आहेत, आणि पृथ्वी आता बोलतच असतो की आपल्या स्वतःच्या घरामध्ये मात्र आपल्या मुलांना कधीही हक्काचं बोलून दिलं नाही, आणि तुम्ही तर आम्हाला कधी इथे बोलावलं तर नव्हतंच, परंतु आज माझ्या काकांनी मात्र आठवणीने आम्हाला इथे बोलावलं होतं, आणि आज मात्र मी तुमच्या होमाबरोबर जे काही केलंस ना ते सगळं काही योग्य केलं. माझ्या होमामुळे आता माझ्या आईच्या आत्म्याला तरी शांती मिळाली असणार, म्हणून आता युगंधर फक्त ऐकून घेत असतो. तो फक्त त्याच्याकडे बघत आता पाहत असतो, पण उत्तर काही देत नसतो, आणि पृथ्वी वाईट तसं बोलतच असतो. आणि जे काही तुम्ही केलं होतं ना ते फक्त एक ढोंग होतं, ढोंग, आणि आजपर्यंत मात्र तेच तुम्ही करत आलेले आहेत. तेव्हा आता शिल्पा रागाने म्हणते की पृथ्वी तोंड सांभाळून बोल. माई आणि बापू सुद्धा आता पृथ्वीला शांत राहायला सांगतात, परंतु पृथ्वी काही ऐकायला तयारच नसतो. तो आपल्या वडिलावर म्हणजे युगंधरवर आरोप सुरू करतच असतो. बापू म्हणतात की अरे स्वतःच्या बापाविषयी का असे गैरसमज करून घेतोस, का असं वाटेल तसं त्यांना बोलतोस, अरे एकदा विचार कर, तुझ्या बापाची काही चूक नाही आणि तू आरोप मात्र करत आहेस. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की माझा बाप तर चुकीचा आहेस म्हणून मला हे बोलावं लागतं. तर माई म्हणतात की अरे हे बघ पृथ्वी, युगंधर चुकीचा नाही, तू जरा समजून घे. पृथ्वी म्हणतो की अगं मग माई अगं काका तरी कुठे चुकीचा आहे. सगळी काही बाजू तो आता विद्याधरची घेतो, आणि त्याच वेळेस आता पृथ्वीचं लक्ष विद्याधरकडे जातं. त्याचा पूर्ण चेहरा काळा झालेला आहे हे पृथ्वीला समजतं. तर पृथ्वी युगंधरला म्हणतो की काकाने आम्हाला फोन करून येथे बोलावून घेतलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर हात नाही उचलू शकत. तेव्हा युगंधर म्हणतो की माझ्यावर तोंड उचकण्या अगोदर पृथ्वी तू स्वतःची लायकी बघ. माझ्याच घरात माझ्या समोर माझ्या स्वाभिमानाची होळी करण्याचा अधिकार तुला कोणी दिला रे. तेव्हा तोऱ्यातच पृथ्वी म्हणतो की मिस्टर निंबाळकर, युगंधर निंबाळकर, तुम्हीच तो अधिकार मला दिलेला आहे, लक्षात ठेवा, आणि हे सगळं तुम्हीच पेरलेलं आहे. आत्या सांग तू यांना, आणि हे बघ आत्या सांग तुझ्या भावाला, त्यांनी जे पेरलेलं आहे तर तेच उगवणार आहे. तेव्हा आता माई बापू यांना कसं ह्या पृथ्वीला समजायचं तेच काही कळत नसतं. ते सगळेजण त्याला समजावत असतात, परंतु हा पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. नसरीला सुद्धा आता पृथ्वी आपल्या वडिलांना बोलत आहे याचा आनंदच वाटतो, आणि त्याच वेळेस आता कोणी काही बोलत नाही. तर युगंधर मात्र आता जे होम हवन केलेलं आहे तर त्यातील तो राख आपल्या मुठीमध्ये घेतो, आणि ती राख आपल्या मुठीमध्ये घेऊन म्हणतो की माझ्या समिधाच्या या अगदी पवित्र कार्यामध्ये तुमच्या दोघांमुळे इतकं मोठं विघ्न आलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला दोघांना सुद्धा निंबाळकरांच्या घरात राहण्याचा अधिकार नाही. तेव्हा आता धनश्री, विद्याधर आणि पृथ्वी यांना तर धक्काच बसतो, आणि मी स्वतःच्या हाताने मात्र आत्ताच्या आत्ता तुम्हाला दोघांना या घराच्या बाहेर काढतो असं आता त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं. सगळ्यांना मात्र हा निर्णय ऐकून फार मोठा धक्का बसतो, आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी किचन मधून तो फोटो घेऊन येते आणि थांबा असं म्हणते. तर सगळेजण मात्र आनंदीकडे पाहत असतात. तर लगेच आनंदी म्हणते की 1 मिनिट मालक साहेब. युगंधर आपल्या हातातील राख आता त्या होमनात टाकून देतो. सुनीताताई आनंदीच्या हाताला धरून समोर घेऊन येतात. आनंदीच्या हातामध्ये तो समिताचा फोटो चिटकवलेला असतो. तेव्हा आता पृथ्वी तर आनंदीकडे पाहतच असतो, आणि शेवटी आनंदी मात्र तो फोटो आता तेथे त्या टेबलवर आणून ठेवते. सगळ्यांच्या लक्षात येते की आता हा फाटलेला फोटो आनंदीने चिटकवलेला आहे, म्हणून आनंदी त्या फोटोला हात जोडून उभी असते. सगळेजण आनंदीकडे पाहत असतात. नक्की आता ह्या आनंदीला काय म्हणायचं असेल, तिला काय करायचं असेल, सगळेजण पाहतच आहेत, पण आनंदी स्तब्ध उभी आहे. ती काही उत्तर देत नसते, आणि हात जोडून आता पुन्हा ती सगळं समिताताईंची माफी मागते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे
इथे संपतो पुढील भागामध्ये. आता शिल्पाने मात्र आनंदीला नोकराचे कपडे घालण्यासाठी सांगितलेले असतात, कारण मुलांसमोर आता हिचं सत्य येऊ नये यासाठी मात्र शिल्पाने धमकावलेलं असतं. म्हणून आता मुलांना सांगितलेलं असतं की ती या घरची नोकर आहे. आणि शेवटी आता सगळेजण जेवायला एकत्र बसतात. एकत्र बसल्यानंतर आता जेव्हा आनंदी वाढायला येते तर तिच्या अंगावर आता नोकराची म्हणजे तिने साडी वगैरे त्या लुकमध्ये नेसलेली असते. तर युगंधर लगेच उठून उभा राहतो आणि विचारतो की आनंदी हे सगळे काय कपडे घातलेले आहेस तू. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की मिस्टर निंबाळकर, नोकर शेवटी नोकराचेच कपडे घालणार ना. तर हे ऐकून आता युगंधरला फार मोठा धक्का बसतो. तर विद्याधर हसत असतो. मात्र आता सगळेजण आतमध्ये निघून गेल्यानंतर युगंधर म्हणतो की आनंदी हे फक्त तू नोकर नाहीस, तू त्यांची आई आहे हे त्यांना सांगायला हवं. तेव्हा आनंदी म्हणते की हो सांगूया, आणि हे सगळं काही वेळ आल्यानंतर सांगायचं आहे. आतापर्यंत माझ्या सगळ्या नशिबाचे निर्णय माझ्या नशिबाने घेतलेले आहेत, त्यामुळे आता हा जो काही निर्णय आहे तर तो मला घ्यायचा आहे. तर त्या तिघांची मन मात्र प्रेमाने जिंकायची आहे आणि मग मला त्यांची आई व्हायचं आहे. मी बघा काय करते, मी तुमच्या मनात म्हणजे त्यांच्या मनात तुमच्याविषयी असणारा जो काही राग आहे तर तो कसा दूर करते, आणि शेवटी तुमचे सगळे मुलं आता एकत्र कसे येतील, आणि मी सुद्धा आता म्हणजे एक आई म्हणून त्यांचा स्वीकार तर करेलच, परंतु त्यांनी माझा स्वीकार अगदी त्यांचे मन जिंकून केला पाहिजे असं काहीतरी आता आनंदी करणार असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.